नमस्कार मित्र हो, मागचा व्हिडिओ आपण श्रावण महिन्यात खास करून शिवांचं उपासना का केली जाते यावर आपण पाहिला. हा व्हिडिओ आहे शिवामूठ. तर धर्मसिंधू या ग्रंथानुसार श्रावण मध्ये विशेष करून सोमवारी आपण विशेष प्रकारचे धान्य शिवांना एक मूठभर अर्पण करतो, त्याला शिवामूठ असे म्हणतात. तर ही जी धान्य आहेत ती पंचतत्वाचे प्रतीक आहेत आणि आपल्या शरीरातील पंचतत्वे संतुलित राहावीत व तसेच या सृष्टीचे निर्माते ब्रह्मा विष्णू महेश यांनाही आपण एक प्रकारे आदर व्यक्त करतो. व हा महिना पावसाचा असल्याने शेतकरी लोक ही आपल्या केलेल्या पेरणीची भरभराटी व्हावी या आशेनेही किंवा ह्या संकल्पनेनेही शिवामूठ वाहिली जाते. तर आपण ह्या श्रावणातल्या विशेष करून 4 सोमवारी आणि काय काय वाहिलं जातं त्याचं मी थोडक्यात तुम्हाला माहिती देतो. येणाऱ्या सोमवारी 28 जुलै रोजी तांदूळ, पुढचा जो 4 ऑगस्ट आहे त्या दिवशी आपण तीळ, 11 ऑगस्ट आहे त्या दिवशी मूग आणि 18 ऑगस्ट आहे त्या दिवशी आपण जवाची शिवामूठ करावी. हे केल्याने आपले पंचतत्व बॅलन्स होतील. हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त लोकांनाही पाठवा, त्यांनाही निश्चितच याचा फायदा होईल.